आता आपण गूळ वापरतो स्वयंपाकामध्ये. आणि आता थंडीचे दिवस आहेत. थंडीचे दिवस सुरू झाले तर थंडीच्या काळात अनेक लोक आजारांनी त्रस्त होतात. तर हिवाळ्यामध्ये थोडासाही निष्काळजीपणा तुम्हाला आजारांना कारणीभूत ठरू शकतो. या ऋतूमध्ये आपण खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. तर हिवाळ्यात शरीराचे तापमान सामान्य ठेवणे आवश्यक असते. तर शरीराचे तापमान कमी झालं तर शरीराच्या समस्या निर्माण होतात. यासाठी हिवाळ्यात गरम पदार्थाचे सेवन आवश्यक आहे. तर गरम पदार्थामध्ये गूळ हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. आणि गूळ खाल्ल्यासाठी गुळामुळं काय होतं, गॅस ॲसिडिटी दूर होते. गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी जेवणानंतर रोज एक गुळाची गाठी खाल्ल्यास गॅस ॲसिडिटीचा त्रास होत नाही. गुळामुळे अन्नपचन होण्यास मदत होते. गुळामुळे पोटाची पचनक्रियाही सुधारते. यामुळे पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात अनियंत्रित रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रोज गुळाचे सेवन केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रित राहतो. यासोबतच हृदयाशी संबंधित धोक्यापासूनही त्यांचं संरक्षण होतं. गुळामुळे अशक्तपणा दूर होतो. ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता असते तर त्यांच्यासाठी गूळ खूप फायदेशीर आहे. कारण गुळात भरपूर लोह असतं. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते. अशक्त रुग्णांनी दररोज गुळाचे सेवन करावे. वाटल्यास हरभरासोबत गूळ खावा. हिमोग्लोबिन बहुतेकदा स्त्रियांमध्ये कमतरता दिसून येते. अशा स्थितीत त्यांनी गुळाचे सेवन अवश्य केल्यास त्यांना फायदा होईल. हाडांसाठी पण चांगला आहे गूळ. हिवाळ्यात अनेकदा हाडे दुखण्याचा त्रास अनेकांना होतो. हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी गुळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गुळात कॅल्शियम भरपूर असतं, जे हाडांमधील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करतं. त्यामुळे हाडं मजबूत राहतात. आणि सांधेदुखीपासून लवकर आराम मिळण्यासाठी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरतं. सर्दी आणि फ्लूमध्ये पण गूळ गुणकारी असतो. सर्दी झाल्यावर काय करायचं, अनेकदा कोणत्याच औषधाचा परिणाम जर होत नसेल तर गुळाची उकड पिणे फायदेशीर ठरते. गूळ प्रभावात गरम असल्याने थंडीत फायदा होतो. यामुळे कफाची समस्या कमी होते. चहामध्ये साखर घालण्याऐवजी त्यात गूळ टाकल्यानेही फायदा होतो. गूळ वजन कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे. साखरेपेक्षा गूळ आरोग्यदायी आहे. साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात, जे वजन वाढवण्याचं काम करतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण साखरेपेक्षा खूपच कमी असतं. तर गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. गूळ नैसर्गिकरित्या सर्व प्रकारे फायदेशीर आहे. यातून सर्व विशेष पोषक द्रव्यही मिळतात. तर चहासोबत साखर घेण्याऐवजी गूळ घेतल्यास वजन वाढत नाही. जर तुम्ही खूप व्यायाम किंवा इतर कोणत्याही शारीरिक व्यायाम केला तर थकवा जाणवत असला तरी थोडा गूळ खाल्ला की तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल आणि तुमचा थकवा दूर होईल.